पुढच्या बातमीकडे वळूयात। सांगलीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि सांगलीतून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढणार असल्याने ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसणार आहे। तर सांगलीमध्ये विशाल पाटील आज जोरदार शक्ती प्रदर्शन करतील। विशाल पाटील आज काँग्रेसच्या नावाने दुसरा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। काँग्रेसकडून त्यांना एबी फॉर्म मिळालेला नाही, मात्र ते काँग्रेसच्या नावाने अर्ज भरणार आहेत अशी माहिती मिळते। तसा काही प्रोग्राम आलेला नाही, पण आघाडीच्याच उमेदवाराला आमच्या तिथं काँग्रेस पाठिंबा देईल आणि त्यांच्याबरोबर राहतील। भिवंडीमधून सुद्धा तुम्हाला भेटायला येणार आहे अशी माहिती मिळते। बिलकुल आहे, कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, पण याचा अर्थ असा नाही की आघाडीमध्ये एखाद्या व्यक्तीने आणि 2-3 लोकांनी पुढाकार घेऊन बिघाडी आणावी, त्याला काँग्रेस पक्ष सपोर्ट करणार। आमचा सगळीकडे प्रयत्न हा आहे की भारतीय जनता पक्षासमोर एकच उमेदवार उभा राहावा। सांगलीला देखील असं व्हायला पाहिजे असं आजही माझं मत आहे। एकदा संयुक्त पत्रकार परिषद उद्धवजी पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि नाना पटोलेजी यांनी जाहीर केल्यावर एकाच एक उमेदवार झाला तर इथं देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो असं मला वाटतं। आम्ही 13-14 जागा मागत होतो, आम्ही बऱ्याच जागा सोडल्या आणि 10 जागेवर आम्ही समाधान मानलं। मला खात्री आहे की सांगलीला देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो। एका उमेदवाराची 4-4 वेळा उमेदवाराची घोषणा होऊन सुद्धा अजून आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत। नेमकं दुखणं काय माझ्या लक्षात आजपर्यंत आलेलं नाही। एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो हे तुमचं दुखणं आहे का? शिवसेना पक्षाची ताकद इथं कमी आहे म्हणून हे दुखणं तुमचं आहे? महाविकास आघाडी ही काही सांगली जिल्ह्यापुरती नाही, महाविकास आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी पूर्ण देशात काम करते। खरं मला एक शेतकऱ्याचा मुलगा एक उमेदवार म्हणून माझ्या मनाला खूप वेदना